नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत आलूचे चिप्स, जे की प्रत्येक घरी बनवल्या जातात आणि एकदा केले की वर्षभर टिकतात आणि कधीही मन झालं की खाऊ शकतात. विकतचे खाल्ल्यापेक्षा आहे ना, एकदम बेस्ट आहे. मस्तपैकी करून ठेवा आणि वर्षभर खा. चला बनवूया. तर इथे मी घेतलेले आहेत आलू. तर इथे साधारण 4 किलो आलू आहेत, जवळपास मोठे मोठेच घेतले मी. आणि इथे माझे मुलं मदत करू लागत आहेत. तर स्वच्छ धुवून दिले मुलांनी आणि मग मी छिलके काढून घेतले आलूचे. आलूचे छिलके काढून झाल्यानंतर पाणी घेतलं घमिल्यामध्ये आणि त्यामध्ये तुरटी टाकली. यामुळे चिप्स जे आहे पांढरे होण्यास मदत होते आणि जे पण काही स्टार्च आहे ते थोडं निघून जाते. सो इथे मग आलूचे छिलके काढलेले ते सुद्धा पाण्यात ठेवले आणि आता इथे मी चिप्स पाडून घेत आहे. तर इथे जी पण तुमच्याकडे चिप्स पाडणी असेल ती घ्या. फक्त एकदम पातळ करू नका चिप्स किंवा जाड करू नका खूपच. तर एकदम पातळ केले तर कसे आहे लवकर शिजले जातात आणि पतले खूप होतात आणि एकदम वाळल्यानंतर आहे ना पापड होतो, कपड्यालाही चिपकतात आणि तळल्यानंतर एकदम लालसर होऊन जातात. सो अशा प्रकारचे चिप्स इथे पाडलेले आहे मी, बघू शकता. आणि अशा प्रकारची इथे जाडी आहे, तुम्ही बघू शकत असाल. तर या प्रकारची इथे मी जाडी घेतलेली आहे आणि एकदम मस्त असे चिप्स पडले. एकट दुकट थोडेफार बिघडतात, काही हरकत नाही. नंतर ते स्वच्छ पाण्यात टाकले ज्यामध्ये तुरटी टाकली होती आणि आता सगळे चिप्स पाडून झाले. ते पुन्हा दुसऱ्या एका गंजामध्ये पाणी घेतलं आणि त्या घमिल्यामधले पूर्ण चिप्स दुसऱ्या एका गंजामध्ये पाणी टाकून त्यामध्ये टाकून घेतले. म्हणजे स्वच्छ पाण्याचे आपल्याला चिप्स, स्वच्छ पाणी दिसलं पाहिजे बघा, ज्यामध्ये चिप्स टाकलेले आहे, म्हणजे पूर्ण स्टार्च त्यामधलं निघून गेलं पाहिजे. आता सगळे चिप्स आपले पाडून झाले. तर जर तुम्ही सकाळी करत असाल अगदी अर्ली मॉर्निंग आणि खूप सारे करत असाल तर रात्रीच चिप्स करून ठेवा आणि तुरटी टाकून ठेवा त्यामध्ये. मी आता कसं आहे सुट्टी होती त्यामुळे मुलांची मदत घेऊन मी इथे चिप्स 4 किलोचे करून घेतले आणि लगोलग इथे पाणी गरम केलं आणि त्यामध्ये अगदी थोडीशी तुरटी आणि मीठ टाकलं. आता मीठ खूप एकदम तंतोतंत नका टाकू, नाहीतर त्याला जसं आता शिजल्यानंतर जसे चविष्ट लागतात ना, म्हणजे त्यानुसारच असलं मीठ, म्हणजे चवीनुसार. तर वाळल्यानंतर आहे ना ते खूप असे खारट होऊन जातात. त्यामुळे आता सध्या कमी असलं ना तर चालेल, वरून मीठ घेता येते, नाहीतर मग खारट चिप्स खाण्यात काही मजा नाही. आता इथे मी चिप्स टाकून घेतले पाण्यात आणि चांगलं दाबून घेतलं त्याला आणि गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. चुलीवर जर करत असाल तर मस्त पटापट पटापट शिजल्या जातात. इथे गॅसवर आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो. आता याला झाकून ठेवलं आणि अगदी 5 मिनिटांनी अशा प्रकारे इथे 2-3 मिनिटांनी मी चेक केलं, जास्त वेळही नाही कारण की शिजल्या जातात पटकन. सो पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांनी चेक करून मिक्स करून घेतलं. तर हलकेसे नरम व्हायचे होते त्यामुळे मी पुन्हा झाकून ठेवलं आणि पुन्हा याला 2-1 मिनिटं पुन्हा शिजू दिलं. 2 मिनिटानंतर बघू शकता अगदी उकळी येऊ नाही दिलं मी. उकळी येऊ दिलं तर चिप्स जे आहे पूर्णपैकी शिजून जातील आणि आपल्याला टाकता सुद्धा येणार नाही, एवढे तुकडे पडणार. सो लक्ष ठेवायचं त्यावर, जास्त एकदम पण शिजू नाही द्यायचे. हे बघा चांगली अशी पुंगळी होत आहे आणि आपण त्याला फोल्ड केलं, तोडली चिप्स, असा कटकन आवाज नाही येत आहे, नरम झालेले आहेत. त्यामुळे आता मी गॅस बंद केली आणि चिप्स टोपलीत काढून घेतले एका झाऱ्याच्या मदतीने आणि पाणी झरू दिलं आणि बाकीचे सुद्धा चिप्स बाकी काही टोपलीमध्ये काढून घेतले. आता वरती टेरेसवरती मस्तपैकी असं कपडा टाकला पांढरा गच्ची, आधी म्हणजे टेरेस आधी स्वच्छ झाडून घेतलेलं होतं, नाहीतर मग बारीक बारीक असे धूळ वगैरे उडते. त्यामुळे टेरेसवर टाकत असाल तर स्वच्छ पहिले झाडून घ्या, नाहीतर बारीक बारीक कण हवा आली की उडतात आणि मग ते चिप्सला जाऊन चिपकतात. तर आता इथे चिप्स आहे ना मस्तपैकी असे टाकून घेतले सेपरेट. थोडं दूर दूर टाकायचं, चिपकून नाही टाकायचं, नाहीतर काय होईल की एका जवळ एकदम चिपकून टाकले तर ते चिपकून म्हणजे वाळवून जेव्हा चिपकले असतात. त्यामुळे काय करा, सेपरेट टाका असे आणि त्यामुळे मस्त चिप्स आपले मोकळे सुटसुटीत
होतात आणि तळायलाही अडचण जात नाही, नाहीतर चिपकतात जवळ एकदम चिपकून टाकले तर. अशा प्रकारे चिप्स आपले रेडी आहे. 2 दिवसाची चांगली कडक ऊन दिली आणि कडक ऊन दिल्यानंतर चिप्स आपले असे रेडी आहे. आता तळून सुद्धा दाखवते. इकडे तेल गरम केलं आणि तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं, हलकसं गरम करायचं आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे. चिप्स बघा मस्त असे पांढरे शुभ्र आणि एकदम ऑइली नाही, काही नाही. एक नंबर असे चिप्स तयार होतात, खायला एकदम रुचकर लागतात. मीठ कमी झालं असेल तर वरून थोडं मीठ घ्या किंचित आणि थोडंसं तिखट टाका, मस्त लागतात. तर उपवासाला किंवा असंही उपवास नाही पण असेही खायला आवडत असेल तर तुम्ही आपले घरचे चिप्स तळून खाऊ शकता, खूप छान लागतात. तर मुलांनाही हे घरचे चिप्सच द्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज एक लाईक करा, छानशी एक कमेंट करा, ज्यांना गरज असेल त्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर मस्त खा, स्वस्त रहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.